हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 18व्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: परमात्मा पुरुषोत्तम भगवान हे सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे इत्यादी प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम आहेत. तर या 18व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत लिहिलं आहे बघा, ज्योतिषाम अपि तद ज्योतिही. तर सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे, परमात्मा आहे. म्हणजेच श्रील प्रभुपाद हे सुरुवातीलाच भगवंत आहेत. ते कशा रीतीने प्रत्येक या प्रकाशमान वस्तूला प्रकाश पुरवणारे प्रकाशाचे उगम आहेत हे सांगत आहेत. पुढे वाचूया. वेदांमध्ये आपल्याला आढळून येते की आध्यात्मिक जगतामध्ये चंद्र किंवा सूर्याची आवश्यकता नसते, कारण त्या ठिकाणी भगवंतांचे तेज असते. तर आध्यात्मिक जगतात सूर्य, चंद्र यांच्या प्रकाशाची आवश्यकता नसते. गोलोक वृंदावन जे भगवंतांचं स्थान आहे, आध्यात्मिक जगतातलं भगवंत जिथे राहतात, तिथे भगवंतांच्या लीलेमध्ये दिवस रात्र होत असते. सूर्य, चंद्र हे भगवंतांच्या लीलेमध्ये सहाय्य करत असतात, सहकार्य करत असतात. तर लीला घडण्यासाठी सूर्य चंद्र आहेत, प्रकाशासाठी नाही आहेत. म्हणजे प्रकाशासाठी सूर्य चंद्र आध्यात्मिक जगतात आवश्यक नाही आहेत. भगवान श्रीकृष्ण यांच्या शरीरातनं दिव्य तेज प्रकाश सतत बाहेर पडत असतो आणि त्यामुळेच सगळं आध्यात्मिक जगत आहे ते तेजस्वी असतं, उज्ज्वल झालेलं असतं. पुढे वाचते आहे, भौतिक जगामध्ये ब्रह्मज्योती अर्थात भगवंतांचे तेज हे महत्त्वाने आवृत्त झालेले असते. म्हणून प्रकाशाकरिता आपल्याला सूर्य, चंद्र, विद्युत शक्ती इत्यादी गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. परंतु आध्यात्मिक जगतात या गोष्टींची मुळीच आवश्यकता नसते. भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून जे दिव्य तेज सतत बाहेर पडत असतं त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. आणि या भौतिक जगतामध्ये हे जे तेज आहे, ही जी ब्रह्मज्योती आहे, ती महत्त्वामुळे झाकलेली असते आणि त्यामुळे या भौतिक जगतात प्रकाशासाठी आपण सगळे सूर्य, चंद्र यांवर अवलंबून असतो. विद्युत शक्ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी, लाईट यांवर अवलंबून आपल्याला राहावं लागतं. पण आध्यात्मिक जगतात अशा कोणत्याच गोष्टींची आवश्यकता असत नाही. पुढे वाचते आहे, वेदांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंतांच्या ज्योतीमुळेच सर्व काही प्रकाशित होते. यावरून स्पष्ट आहे की ते या प्राकृत जगतात स्थित नाहीत. ते आध्यात्मिक विश्वातील सर्वोच्च लोकांमध्ये वास करतात आणि हे आध्यात्मिक विश्व अत्यंत दूर आहे. तर असे हे जे भगवंत आहेत ते या भौतिक जगतात स्थित नाहीत, भगवंत आध्यात्मिक जगतात स्थित आहेत आणि म्हणून म्हटलं आहे की ते आपल्यापासून अत्यंत दूर आहे. हे जे आध्यात्मिक जगत आहे, आध्यात्मिक विश्व आहे, ते आपल्यापासून अत्यंत दूर आहे. पुढे वाचते आहे, याची सुद्धा वेदांमध्ये पुष्टी करण्यात आली आहे. आदित्य वर्णम तमसः परस्तात, श्वेताक्षरोपनिषद 3.8. ते सूर्याप्रमाणेच नित्य ज्योतिर्मय आहेत
आणि भौतिक अंधकाराच्या अतीत आहेत. तर श्रील प्रभुपाद प्रत्येक ठिकाणी हे जे भगवान श्रीकृष्णाने जे श्लोक सांगितले आहेत ते समजवताना विविध आपल्याला उदाहरणं देत आहेत. पुष्टी दिली आहे बघा, इथे वेदांमध्ये पुष्टी दिली आहे. तर विविध शास्त्रांमध्ये याविषयी काय सांगितलं आहे याचे संदर्भ श्रील प्रभुपाद आपल्याला देत आहेत. आणि जो आता आपण वाचला आहे श्वेताश्वर उपनिषद मधला आदित्य वर्णम, तर असे हे जे भगवंत आहेत ते सूर्याप्रमाणेच नित्य ज्योतिर्मय आहेत आणि तमसः परस्तात म्हणजे भौतिक अंधकाराच्या अतीत आहेत. हा 18वा श्लोक बघितला, त्याच्या पहिल्या ओळीत बघा लिहिला आहे ज्योतिषाम अपि तज्ज्योती, तर सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे म्हणजेच भगवंत आहेत. आणि तमसः परम उच्चते, तर तो जो आहे परमात्मा आहे भगवंत आहे ते भौतिक अंधकाराच्या अतीत आहेत. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.